आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्ध सदृश्य परिस्थितीमुळे जगभरात अनेक ठिकाणी त्याचे परिणाम आता पाहायला मिळत आहे। खरं तर गॅस पुरवठा जो आहे तो देखील ठप्प झाल्याच्या काही ठिकाणी बातम्या समोर येत आहेत। अशातच जालन्यात घरगुती गॅसचा तुटवडा असला तरी मात्र व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झालेला आहे। त्यामुळे जे काही हॉटेल व्यावसायिक आहे, खानावळ चालक आहे किंवा इतर जे छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक चालक आहे त्यांना आता संकट त्यांच्यावरती ओढवलेलं आहे। आपल्यासोबत असंच जालन्यातील एक हॉटेल व्यावसायिक आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। त्यांच्याकडे किती गॅस आहे किंवा काय नेमकी परिस्थिती, त्याला मला नाव सांगा तुमचं। सुनील लाड। बरं, तुमच्याकडे आहे का गॅस शिल्लक? आता गॅसचा पुरवठा तर बंद झालेला आहे आमच्याकडे आता एकच दिवसासाठी गॅस राहिले आता। बरं, उद्या कधी गॅस नाही भेटला तर आमचं हॉटेल बंद राहू शकतो उद्या। म्हणजे केवळ आजचाच दिवस तुमच्याकडे गॅस पुरेल इतका शिल्लक आहे? हो, आजचा दिवस गॅस शिल्लक आहे। बरं, तुम्ही एजन्सीकडे काही या संदर्भात मागणी केली का? आम्ही केली का? 2-3 बार गाडी एजन्सीवर केली, पण ती म्हणते 2-4 दिवसात चालू होईल। पण चालू होण्याची शक्यता असं सांगितलेलं त्यांनी। बरं, आता किती दिवसापासून तुम्ही गॅस शोधण्याच्या याच्यात आहात? तर आम्ही 4-5 दिवस झाले तरी एक अंदाज, पण तरी सुद्धा तुम्हाला गॅस मिळत तरी नाही? आम्हाला गॅस मिळत नाही। बरं, साधारण तुमचं दररोजचं किती उत्पन्न आहे? तरी 3,000 रुपये तरी बी उत्पन्न आहे तरी। बरं, आता उद्या जर गॅस नाही मिळाला तर पुढचं नियोजन काय मग तुमचं? आमचं उद्या कधी गॅस नाही मिळाला तर आम्हाला उद्या हॉटेल बंद ठेवावं लागलं, म्हणजे तुमचं आर्थिक नुकसान तुम्हाला सोसावं लागणार आहे? सोचावं लागलं। बरं, एजन्सीकडे काही संपर्क झालाय का किंवा मित्रपरिवाराकडे आपण मागतोय किंवा काय त्यांच्यासोबत काही कॉन्टॅक्ट केलाय का तुम्ही? मित्रावाला कॉन्टॅक्ट केला, सगळे कॉन्टॅक्ट केला, पण तो म्हणते सध्या मालच नाही, स्टॉकच नाही सध्या, गाडीवर सध्या येणच नाही, त्याच्यामुळं सांगता येत नाही। तर नक्कीच आपण पाहतो की दररोज 2 ते 3 हजाराचा यांचा धंदा होत असतो। मात्र आता आजचाच दिवस केवळ यांना गॅसवर काढावा लागणार आहे, कारण आजचा दिवस त्यांचा जो गॅस आहे त्यांना पुरणार आहे। उद्या त्यांना गॅससाठी शोधाशोध करावी लागणार आहे। मात्र ते सांगतायत की एजन्सीकडे सुद्धा आम्ही संपर्क केला, मात्र 3 ते 4 दिवसापासून कोणताही गॅस आम्हाला मिळालेला नाही। त्यामुळं हेच नाही तर जालना शहरात प्रामुख्याने अनेक छोटे मोठे हॉटेल चालक आहेत, त्यांना सुद्धा हा सामना जो आहे तो आता करावा लागणार आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।